अरे धावत धावत यावा, गावागावातून ह्या सुलतानांचे टोळे झाड सरळ निघावे, कोणीतरी यावा. आमच्या हर हर महादेवाच्या दरबारामध्ये जर कोणी भजन करत असेल ना, तर त्याच्या कंठावून तलवार मारायला सुरुवात केली यांनी. एखाद्याचं भजन ऐकत असेल ना, तर भाला त्यांच्या कानामध्ये ठोकला जायचा. आमच्या गावागावातल्या तरण्या बांड मुली पळवायला गेल्या. आमचे तरणे बांड तरुण मुलं सगळी गुलाम केली गेली. अरे या सुलतानी सत्तेची जर टोळ झाड एखाद्या गावातून निघून गेली ना, तर पाठीमाग फक्त लुळी पांगळी रक्तानं माखलेली पीडित झालेली फक्त आणि फक्त वृद्ध म्हातारी माणसंच दिसायची. कोणीतरी यायचं आमच्या माय माऊलीच्या पादारावर हात टाकायचा, कोणीतरी यायचं आमच्या भगव्या झेंड्याच्या चिंदड्या करायचं, कोणीतरी यायचं आमच्या देवदैवतांच्या ठिकऱ्या उडवायचं, कोणीतरी यायचं आमच्या माय माऊलीच्या पादारावर हात नाही टाकायचा. अरे उचलावं, घोड्यावर पालतं टाकावं आणि आपल्या भोग विलासासाठी शरीर सुखासाठी घेऊन जावं. अरे खेड्यापाड्यामध्ये पिंपळाच्या झाडाखाली वडाच्या झाडाखाली लग्न लागत असायचे जुनी पाणी. अरे डोळ्यात देखत आई बापाच्या मुली उचलल्या जायच्या, होणाऱ्या नवऱ्याच्या डोळ्यात देखत मुलीला उचललं जायचं. पण होणाऱ्या नवऱ्याची ताकद नव्हती का ज्याच्या रक्तातून जन्म घेतलाय ना, त्या आई वडिलांची सुद्धा ताकद नव्हती या सुलतानी सत्तेच्या तावडीतून आपल्याला मुलगी सोडवण्याची. एवढी भयान दहशत. कुणीतरी आला दिल्लीच्या तख्तावर जाऊन बसला. अरे त्या दिल्लीच्या तख्तावर आमच्या खुद्द राजा युधिष्ठिर राजानं राज्य केलं. या सुलतानी सत्यानं यावा, कोल्ह्या कुत्र्यासारखा यावा, नाही कोल्ही कुत्रीच हे. अरे कोल्ह्या कुत्र्यानं यावा आणि मर्दांनी त्यांच्या मोड शट्टू ठोकून म्हणावं, अच्छे हुजूर क्या हुकुम है हमारे लिए, जरा बोलिए. कोणीतरी आला, दिल्लीच्या तख्तावर बसला आणि दिल्लीच्या तख्तावर बसल्याबरोबर छाती ठोकून साऱ्या हिंदुस्थानला साऱ्या भारतवर्षाला सांगू लागला, सुनो सुनो सुनो, हम करना चाहते हैं यहाँ पर राज, और वो भी आज, क्योंकि इस हिंदुस्तान को हम बनना चाहते हैं गुलाम. हमारे आंखों के सामने अगर किसी ने इस हिंदुस्तान का बादशाह बनने की कोशिश की तो याद रखना हमारे पैरों के नीचे कुचल दिया जाएगा. आज से हमें कहते हैं मोगल शाही. कुणीतरी धावत आला. आता तर छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर